नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की माने वकील साहेबांना बोलवलेलं आहे. वकील साहेबांना तिथे सांगत असते की चला आता प्रोसिजर पूर्ण करा, कारण चिकूची जबाबदारी या दोघांकडे आहे. फायनली ह्या कागदपत्रांवरती यांच्या सह्या झाल्या की सगळं मग व्यवस्थित होणार आहे, असं माझं म्हणणं असतं. म्हणजे अमृता ही कायद्याने चिकूची आई होणार असं माने ठरवलेलं आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे यश आणि कावेरी तिथं आहेत. कावेरीला प्रश्न पडलाय की आता करू काय? चिकू तर माझा आहे आणि मी चिकूची आहे, मी चिकूशिवाय जगू शकत नाही, पण मी करणार काय आहे? या सगळ्यातून मार्ग कसा काढणार आहे? हा प्रश्न कावेरीला पडलेला असतो. आणि त्यासोबतच कावेरी मात्र इकडे विचार करत असते. तेवढ्यातच अमृताच्या समोर यश येतो आणि यश म्हणू लागतो की आम्हाला तुला काहीतरी दाखवायचंय. आणि यश आणि कावेरीने लॅपटॉप आणलेला असतो आणि जेव्हा तो लॅपटॉप तिथे समोर ठेवलेला जातो आणि त्याला पेनड्राईव्ह, यशच्या हातामध्ये तो पेनड्राईव्ह असतो. तो पेनड्राईव्ह पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. यश म्हणत असतो की आधी तू हा व्हिडिओ बघ आणि मग तुला कळेल की काय करायचं आहे ते, आणि त्यानंतर तू निर्णय घे, असं सांगितलं जाऊ लागतं. तेव्हा मात्र कावेरी म्हणते की आता काय करणार आहोत आम्ही, कारण त्या व्हिडिओमध्ये तर असं काहीच नाहीये, मग कसं मॅनेज करणार आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर यश मात्र तो पेनड्राईव्ह घेऊन आता तिथे जातो. तेव्हा यश म्हणतो की याआधी हा व्हिडिओ बघ आणि त्यानंतरच ठरव की काय करायचं आहे ते. एकदा का जर तू हा व्हिडिओ बघितला तरच तुला कळेल की गोष्टी कशा पद्धतीने होणार आहेत. त्यानंतर इकडे आता अमृताला भीती वाटायला लागलेली असते. अमृता म्हणत असते की काय करायचं आता, कारण हा जर व्हिडिओ सगळ्यांच्या समोर आला तर, आणि मी कसं मॅनेज करणार आहे हे सगळं, असा प्रश्न आता माझ्या इकडे अमृताच्या समोर असतो. तेव्हा अमृता पाहत असते आणि मग नेमकं त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं, आणि ते म्हणजेच अमृता आता रडकुंडीला आलेली असते आणि यश आणि कावेरीने लॅपटॉप जोडलेलाच आहे. आणि त्याच वेळेस तिथे अमृता येते आणि म्हणते की नाही, नको मावशी, मला काहीतरी सांगायचंय, असं ती बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र म्हणते काय झालं? यश पेनड्राईव्ह जोडत असतो, लॅपटॉप ऑन करत असतो आणि तेवढ्यातच समोर आता अमृता येते आणि सांगू लागते की मावशी, मला काहीतरी सांगायचं आहे. आणि हे म्हणता क्षणी तिथे आता ही कावेरी अमृताच्या शेजारी येऊन उभी राहते. नक्की काय झालेलं आहे हा प्रश्न तिलाही पडलेला असतो, म्हणून ती अमृताच्या समोर येऊन उभी राहते. आणि अमृता म्हणते की मला मावशी तुला एक गोष्ट सांगायची आहे. आता हे म्हटल्याबरोबर कावेरी पुन्हा बोलू लागते की अचानक काय झालं. आणि मग अमृता सांगते की मावशी, दम्याच्या आजारामुळं मी चिकूचा सांभाळ करू शकत नाही, कारण अमृताच्या डोक्यात आलेलं असतं तिने चिकूचा सांभाळ करताना एक माती खाल्लेली आहे आणि तो व्हिडिओ शूट झालेला आहे. आणि आता जर का तो व्हिडिओ यांनी पाहिला तर खूप मोठा राडा होणार आहे, आणि जर तो व्हिडिओ मावशीला दाखवला गेला तर मी काय करू, हा प्रश्न तिच्या पुढे असतो. त्यापेक्षा गुपचूप आपली चिकूची जबाबदारी त्यांच्याकडे द्यायची आणि शांत व्हायचं, एवढंच तिने ठरवलेलं आहे. आणि म्हणूनच तिने त्या पद्धतीनेच गोष्टी करत असते. त्याचबरोबर इकडे चिकूची जबाबदारी तिने आता कावेरीकडे द्यायचं ठरवलं. आणि मला ती सांगू लागते की मावशी, मला काय वाटतंय माहिती आहे का, की चिकूची जबाबदारी मी घेऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता प्रश्न पडलेला असतो की पुढे काय. चिकूच्या बाबतीत अमृताला मावशी म्हणजेच सुलक्षणा म्हणू लागते की हे काय बोलतेस तू, हे कसं शक्य आहे, कारण दमा आहे म्हणून तू त्याची जबाबदारी घेऊ शकत नाही. मग आता ज्यांना दमा आहे त्या सगळ्या बायका स्वतःची मुलं दुसऱ्याला देतात का, असं बोलू लागते. तेव्हा मात्र ती म्हणते की नाही, तसं नाही आहे मावशी, पण मला तुला काहीतरी सांगायचं आहे, कारण तू बघ ना, कारण माझी अवस्था कशी होते, मला खूप दमायला होतं, मला सुचत नाही आहे की काय केलं पाहिजे, आणि म्हणूनच मी चिकूची जबाबदारी नाही घेऊ शकत आहे. असं म्हटल्याबरोबर इकडे कावेरी पाहतच राहते. म्हणजे यश आणि कावेरीचा जो प्लॅन असतो तो अगदी सक्सेस झालेला असतो, 100% वर्क झालेला असतो. त्यामुळं कावेरी आणि त्याचबरोबर यश दोघंही पाहतात. आणि मग कावेरी समोर येते आणि कावेरी म्हणते की बरोबर आहे कसे जन्म देणारी ती जन्म देणारी असते ना, सांभाळणारी ही खरी आई होऊ शकत नाही, असं जेव्हा कावेरी बोलते तेव्हा म्हणते की काय बोलतेस तू हे. तेव्हा कावेरी म्हणते खरं तेच बोलते ना मी, कारण तुम्ही विचार करा ना, तुम्ही जेवढं उदय भाऊजींवर प्रेम करता तेवढं प्रेम यशवर करतच नाहीये, असं कावेरी सांगू लागते. तेव्हा मात्र कावेरीला म्हणते की तोंड सांभाळून बोल. कावेरी म्हणते की काय चुकीचं बोलते मी, सांगा ना तुम्ही.
तुम्ही जेवढं प्रेम उदय भाऊजींवर करता तेवढं प्रेम यशवर करता का? बरोबर आहे, तुम्ही यशला जन्मच दिलेला नाही तर तुम्ही त्याच्यावरती का प्रेम करणार आहात? तेव्हा मात्र मला खूप राग येतो. कारण मासाठी यश आणि त्याचबरोबर यश आणि उदय एकसारखेच आहेत. पण आज कावेरीने माच्या बरोबर एका मोठ्या गोष्टीवर हात घातलेला असतो आणि ती सांगत असते की बरोबर बोलते ना मी. कारण यशला तुम्ही जन्मच दिला नाहीये, सांभाळताय ना. तेव्हा मा म्हणते की बस झालं आणि मला खूप राग येतो आणि मा कावेरीवरती हात उचलायला लागते. तेव्हा मात्र कावेरी तिथं असते. यश समोर असल्यामुळं माने स्वतःच्या रागाला कंट्रोल केलेलं असतं. माने स्वतःला शांत केलेलं असतं आणि यश मात्र त्या दोघींकडे पाहत असतो. यशला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे आणि आता करायचं काय या सगळ्यातून, कसा मार्ग काढायचा? तेव्हा कावेरी जे बोलत असते ते ऐकून मात्र सगळेच जण हादरलेले असतात. सगळेजण पाहतच राहतात. कारण हे सगळं जेव्हा कावेरी बोलते तेव्हा त्याच्या मागे काहीतरी तथ्य आहे ही गोष्ट माच्या सुद्धा लक्षात आलेली असते. तेव्हा कावेरी म्हणते बरोबर आहे ना, तुम्ही यशला जन्म दिला नाही, सांभाळताय. म्हणजे तुम्ही यश आणि उदय भाऊजी यांच्यामध्ये कधीच काहीच कमी पडू दिलेला नाहीये. मग आज मी ती गोष्ट बोलली तर तुम्हाला राग आला. मग मला सांगा, माझं आणि चिकूचं पण तेच आहे ना. माझ्या आणि चिकूच्या बाबतीत पण तेच घडतंय ना. मग तुम्ही असं का विचार करता की मी चिकूची आई होऊ शकत नाहीये? तुम्हाला असं का वाटतं की मी चिकूची आई नाहीये? हे सांगा मला. असं कावेरी माला बोलायला सुरुवात करते. कावेरी जे बोलत असते ते ऐकून मलाही धक्का बसलेला असतो. कारण कावेरीने ज्या गोष्टी बोललेल्या असतात त्यामुळं मा म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलंय, यापुढे नाही. असं म्हणत माने कावेरीवरती हात उचललेला असतो. आणि त्याचबरोबर जेव्हा मा हे सगळं बोलते तेव्हा मात्र ती म्हणते की माझ्या आणि तुझ्यामध्ये तुलना कधीच होऊ शकत नाही. कारण मी यशचा सांभाळ केलेला आहे आणि मनापासून. कारण यश माझा मुलगा आहे. तेव्हा कावेरी म्हणते मग माझ्या बाबतीतही तेच आहे ना. कारण मी चिकूची जबाबदारी घेतलेली आहे. कारण त्याचबरोबर काळूने माझ्यावर ती जबाबदारी दिलेली होती आणि त्याचबरोबर तिने माझ्याकडून वचन घेतलेलं होतं. तेव्हा मी काऊला सांगितलेलं होतं की मी चिकूला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळेल. मी चिकूची आहे आणि चिकू माझा आहे, असं कावेरी सांगू लागते. तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो. कावेरी जेव्हा हे सगळं बोलत असते आणि आता मात्र इकडे मा पाहतच राहते. कारण कावेरीकडे आता चिकू असतो. कावेरीला चिकूने स्वतः घेतलेला आहे आणि कावेरी म्हणते की हे बघा कसं आहे, तुम्हाला जरी वाटत असलं तरीही मी चिकूची आहे आणि चिकू माझा आहे. आम्ही दोघं एकमेकांपासून कधीच वेगळे होऊ शकत नाही, असं कावेरीने स्पष्टपणे मला सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर मा सुद्धा कावेरीकडे पाहत राहते. या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे आता मा म्हणते की चला, अमृता बोलण्याचा प्रयत्न करत असते. पण आता मात्र माला खूप राग आलेला असतो आणि अमृताला मा तिथून बाजूला करते आणि तिथून मा आता निघून जाते. आणि मा म्हणू लागते की बास, चला चिकूच्या वाढदिवसाची तयारी करायची आहे ना. आणि इकडे कावेरीला खूप आनंद झालेला असतो. फायनली तिचा चिकू तिच्या जवळ असतो आणि ती चिकूला जवळ घेते आणि त्याचे लाड करू लागते. आता वाढदिवसाची छान तयारी घरात सर्वांनी केलेली असते आणि सगळ्यांच्या समोर आता यश कावेरी सगळेजण जमलेले असतात. आणि त्याचबरोबर सुंदर असा केक चिकूसाठी आणलेला असतो. तेव्हा कावेरी यशला म्हणू लागते की यश, खरंच एवढ्या कमी वेळात एवढी छान तयारी केलेली आहे तुम्ही, खरंच मानलं तुम्हाला. म्हणजे मला खरं वाटलंच नव्हतं की एवढं छान पद्धतीने सगळं होईल, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र कावेरी खूप खुश असते. त्याचवेळी उदय तिथे बाजूला उभा असतो. यश आणि कावेरीने दोघांनी चिकूला घेतलेलं असतं आणि चिकूला ते केक कटिंगसाठी घेऊन चाललेले असतात. तेव्हा मात्र इकडे अमृता पाहत असते. अमृता एका बाजूला उभी असते. तेव्हा कावेरी इकडे उदयला बोलते की उदय भाऊजी, तुम्ही या ना इकडे, कारण चिकू तुमचाही मुलगा आहे आणि केक कटिंग करायचं आहे ना. आता मात्र मा पाहतच राहते. म्हणजे माने जे वाक्य बोललेलं होतं की उदयला तू कधी म्हणालेस का चिकूला घ्या, चिकूशी खेळा, मग आज कावेरीने तीच गोष्ट केलेली असते. उदय इकडे अमृताकडे पाहतो आणि तो तसाच चिकूकडे निघून जातो. चिकूला तो उचलून घेतो. चिकूला सुंदर असा ड्रेस घातलेला असतो. चिकू छान दिसत असतो आणि त्याचबरोबर चिकूला आता सगळेजण खेळवत असतात. आता छोटासा लाकडी सुरा जो असतो तो चिकूच्या हातात दिला जातो केक कट करण्यासाठी. त्याचवेळी अनुष्का आणि पार्थ या दोघांनाही जवळ घेतलेलं असतं आणि आता सगळ्यांसोबत यश, कावेरी, चिकू आणि त्याचबरोबर उदय मिळून केक कट करत आहेत. चिकूचा जो वाढदिवस आहे चांगलं धुमधडाक्यात असं सेलिब्रेशन चाललेलं आहे.
आणि इथेच अमृताचा डाव हा फेल झालेला आहे. म्हणजे इथेच अमृताचं हे जे काही सत्य आहे ते आता समोर येत असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अमृताने हे केलेलं आहे, त्यामुळं पौर्णिमा आणि त्याचसोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच यामिनी यांना मात्र वाईट वाटलेलं असतं. त्या म्हणत असतात की काय आहे हे सगळं, म्हणजे मला कळतच नाही आहे, हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. आणि अशा पद्धतीने असं त्यांचं बोलणं चालू आहे, कारण ह्या अमृताला कळतच नाही आहे असं त्या दोघीही बोलत असतात. इकडे आता कावेरी वाटच बघत असते आणि नेमकं त्याच वेळेस विद्या आता आलेली आहे. आणि विद्या आलेली पाहून कावेरी जाम खुश होते आणि म्हणते की बरं झालं विद्याताई तुम्ही आलात खरंच, असं म्हणत ती त्यांच्याशी बोलू लागते. आणि तेव्हा मात्र विद्याला ती म्हणत असते की काय झालं, सॅम्पल झालेत का तयार. तेव्हा विद्या सांगत असते की हो झालेले आहेत तयार काही सॅम्पल, बाबांची तब्येत पण आता ठीक आहे. तेवढ्यातच यश तिथे येतो आणि यश म्हणू लागतो की मला ना कळत नाही आहे तुमच्या दोघींचं काय चाललेलं आहे. तेव्हा कावेरी यशला सांगण्याचा प्रयत्न करत असते तिच्या आणि विद्याचं काय चालू आहे, तर विद्या तिला थांबवते. तेव्हा यश म्हणतो की वहिनी बाबा बरे आहेत ना तुमचे, सगळं व्यवस्थित आहे ना. तेव्हा विद्या सांगते की हो बरे आहेत आता. आणि मग आता विद्या आणि कावेरी यांच्यामध्ये बोलणं सुरू होतं. कावेरी म्हणते की मी साड्या तर आणलेत बनवून, सॅम्पल बनवलेले आहेत, पण आता त्या विकायच्या कशा. तेव्हा कावेरी म्हणते हो मी ही सगळी तयारी करून ठेवलेली आहे, काळजी करू नका, असं कावेरी सांगू लागते. तेव्हा मात्र विद्या म्हणत असते म्हणजे नक्की काय केलेलं आहे, तुमच्या डोक्यात काय आहे. तेव्हा कावेरी सांगत असते की हो माझ्या डोक्यात आहे त्या पद्धतीने आपण एक्झिबिशन भरूया. आणि यश म्हणतो तुम्ही दोघे एक्झिबिशनला जाणार आहात का. तेव्हा कावेरी म्हणते की हो, विद्या पण हो म्हणते. पण कावेरीला ही गोष्ट काही पटलेली नसते की विद्याने हे सगळं जे काही आहे ते सांगायचं नाही असं सांगितलं, ही गोष्ट काही पटत नसते. म्हणून कावेरी पाहत असते. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे की जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा यश आता बाल्कनीत असतो आणि कावेरी मात्र यशसाठी चहा घेऊन येते. आणि यशसाठी चहा घेऊन आल्यानंतर कावेरी यशला तो चहा देते. तेव्हा यश तिला म्हणतो की लगेच कळलं तुम्हाला, मी फक्त चहाचा विचार केला होता. तेव्हा कावेरी म्हणते की बायको आहे ना मी, तेवढं तर माझ्या लक्षात आलंच पाहिजे आणि तेवढं तर मी मनापासून केलंच पाहिजे, असं कावेरी स्पष्टपणे सांगते. तेव्हा यश म्हणतो पण आज मी ना हरलो, कारण मी तुमच्या मनात काय चालू आहे ना ते ओळखू शकलेलो नाही. मला कळेल का तुम्ही माझ्यापासून काय लपवताय ते, असं जेव्हा यश बोलतो तेव्हा मात्र आता कावेरी म्हणते की हो सांगते मी तुम्हाला, कारण विद्यावहिनींनी साड्यांचा बिझनेस करायचं ठरवलेलं आहे. त्या क्षणी यशला धक्का बसतो. यश म्हणतो काय, विद्यावहिनींनी बिझनेस करायचं ठरवलंय. अहो पण तुम्हाला माहिती आहे ना आपल्या घरात चालत नाही आहे हे सगळं, याआधी पण तेच झालेलं आहे. तेव्हा कावेरी म्हणते अहो तुम्ही यश ऐकून तरी घ्या. पण त्या क्षणी यशच्या हातातून चहाचा कप खाली पडतो आणि कावेरी आणि यश पाहतच राहतात, कारण यशलाच इतका मोठा धक्का बसलेला आहे की जेव्हा हे सगळं आता समोर येईल तेव्हा मात्र काय होणार हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. परंतु कावेरी यशला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. कावेरी आता पडलेल्या काचा ज्या आहेत त्या गोळा करत असते. यशने डोक्याला हात लावलेला असतो. आपण एवढा त्रागा करून घ्यायला नकोय असं यशला वाटत असतं आणि यश मात्र पाहतच राहतो. तेव्हा मात्र यश कावेरीला सांगू लागतो मान्य आहे मला. तेव्हा कावेरी पण विचार करते की नाही संदीप भाऊजींचा जो जॉब गेलेला आहे त्या बाबतीतही आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि मग ती सांगू लागते की यश हे सगळं जे काही मी केलेलं आहे ना ते फक्त त्यांच्यासाठी केलं. तेव्हा यश म्हणतो की पण त्यांना काय कमी पडतंय, त्या या घरातल्या आहेत, त्या स्वतःला मानत नाही आहेत का या घरातल्या. तेव्हा कावेरी सांगू लागते की संदीप भाऊजींचा जॉब गेलेला आहे आणि आता त्यांच्याकडे ते पैसे नाही आहेत. तेव्हा कावेरीला यश म्हणू लागतो पण हे कसं शक्य, कारण पैसे नाही आहेत म्हणजे हे घर कोणाचं आहे, ही कंपनी कोणाची आहे. मी उद्याच संदीप दादाशी बोलतो आणि त्या बाबतीत सगळं करून घेतो. हे घर त्यांचं आहे, हा पैसा त्यांचा आहे, ते आपल्या घराला आपलं मानत नाही आहेत का, असं यश बोलतो. तेव्हा कावेरी म्हणते की हो बरोबर आहे यश तुमचं, ते आपल्या घराला आपलं मानतात. पण कावेरी सगळं काही सांगू शकत नसते, कारण प्रत्येक वेळेस अमृता विद्याशी ज्या पद्धतीने वागते ती गोष्ट चुकीची असते. तेव्हा मात्र कावेरी म्हणते की पण यश एकदा ऐकून घ्या ना तुम्ही. यश मात्र ऐकायलाच तयार नसतो. यशचं मात्र एवढं सुरू आहे की नाही, अजिबात नाही असं तो बोलत आहे. आणि मग कावेरी त्याला समजवते. तेव्हा यश म्हणतो हे बघा काहीही झालं तरीही त्यांची जबाबदारी माझ्यावरती आहे आणि मी त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितच करेल असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र
यशला कावेरीने कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरीही यश ऐकून घ्यायलाच तयार नाही ही गोष्ट कावेरीच्या लक्षात आली. यशने आता संदीपची आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायचं ठरवलेलं आहे, पण या घरात बिझनेस होणार नाही हे स्पष्टपणे सांगितलेलं असतं. कावेरी म्हणत असते, पण यश एकदा ऐकून घ्या माझं. यश म्हणत असतो की नाही खरंय, मी जे गमवलंय ना ते तुम्हाला नाही माहिती. माझे स्वतःची छोटी बहीण, माझे बाबा त्यामुळे तर गेलेले आहे, तुम्ही नाही समजू शकत आहे. कावेरीचं म्हणणं असतं की एकदा झालं म्हणून प्रत्येक वेळेस असंच होईल का? यश म्हणतो की मी सांगितलंय, माझा निर्णय झालाय आणि तरीही तुम्ही माझं ऐकलं नाही तर तुमच्या लेखी माझ्या शब्दांना काही किंमत नाही असा अर्थ होतोय, असं यश कावेरीला सांगतो आणि तिथून उठून जातो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की मा बाहेर गेलेली असते. तोपर्यंत कावेरी आणि विद्याने घरातच एक्झिबिशन भरवलेलं असतं आणि त्यासाठी आता सगळेजण तिथं आलेले असतात. पण नेमकं तेवढ्यातच मा तिथे येते आणि म्हणते की हे सगळं काय चाललंय तुमचं, कारण हे सगळं जे काय चालू आहे ते अजिबात चालणार नाही. तेव्हा कावेरी म्हणते की असं काय करताय. तेव्हा इकडे मा म्हणते की तुम्ही तर साड्यांचं दुकानच मांडून बसला मी बाहेर गेले तर. आपल्या घरात बायकांनी काम केलेलं, बाहेर जाऊन नोकरी केलेली, बिझनेस केलेला चालत नाही, कारण मी जे काही पाहिलेलं आहे ना ते मलाच माहिती आहे, तुम्हाला नाही कळणार ते, असं म्हणत मा ओरडत असते. आणि त्या क्षणी माने त्यातली एक साडी उचललेली आहे आणि ती टराटरा फाडलेली असते. आता मात्र यामीला वगैरे खूपच आनंद झालेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.